राहुल गांधींना उचललं सगळीकडे असंतोष, घोषणाबाजी आणि लाठीचार्ज सुद्धा। नीट परीक्षेच्या गोंधळावरून आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरून देशातलं राजकारण आता थेट रस्त्यावर आणि पंतप्रधानांच्या निवासाच्या दारापर्यंत पोहोचलंय। लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी नीट मुद्द्यावरून थेट पंतप्रधान मोदींचं निवासस्थान या बाहेर जोरदार ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, पण आता या संपूर्ण घटनेवर केंद्र सरकारकडून अतिशय कडक शब्दात प्रत्युत्तर आलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीच राहुल गांधी आणि काँग्रेसवर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केलाय। विद्यार्थ्यांना राजकीय मोहरा आणि हत्यार बनवू नका असं स्पष्ट करत धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधींवर कोणता मोठा पलटवार केलाय पाहुयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। संसदेचं पावसाळी अधिवेशन हे सुरू असताना दिल्लीत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। धर्मेंद्र प्रधान म्हणाले की विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अशांतता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांचा निर्लज्जपणे राजकीय हत्यार म्हणून वापर करतायत। राहुल गांधी आणि काँग्रेसनं सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलंय, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलंय, त्यामुळे लोकांची गैरसोय झाली आहे। प्रधान पुढे असंही म्हणाले की सरकारची सर्वसमावेशक चर्चा करण्याची इच्छा आहे, मात्र काँग्रेसनं लोकशाही चर्चेऐवजी राजकीय तमाशा निवडला। विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणं हे त्यांचं ध्येय नाहीये, तर राजकीय लक्ष वेधण्यासाठी अशांतता निर्माण करणं हे त्यांचं ध्येय आहे। राहुल गांधींसाठी हा विद्यार्थ्यांचा प्रश्न नाहीये, तर चर्चेचे सर्व संभाव्य मार्ग खुले झाल्यानंतर संघर्ष निर्माण करण्याचा हा मुद्दा आहे। नीट संदर्भात बोलताना शिक्षण मंत्री म्हणाले की आपलं सरकार नीटवर चर्चा करण्यासाठी आणि सभागृहात तरुणांना असलेल्या प्रत्येक वास्तविक चिंतेचं निराकरण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे। भारतातील विद्यार्थ्यांना राजकीय प्रचारात प्याद्यांसारखं वापरण्यापेक्षा त्यांना अधिक चांगली वागणूक मिळणं हे खरं तर आवश्यक आहे। इतकंच नाही तर त्यांना म्हणजेच विद्यार्थ्यांना गोंधळाऐवजी निश्चितता, घोषणांऐवजी उपाय आणि अशांततेऐवजी जबाबदारी मिळायला हवी। आपण त्यांना उत्तर देण्यासाठी बांधील आहोत, आमचं सरकार यासाठी कटिबद्ध आहे, असं सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं। खरं तर धर्मेंद्र प्रधान यांनी थेट शब्दात बजावलं की भारतातील तरुण आणि विद्यार्थी राजकीय प्रचारात वापरण्याचे प्यादे किंवा मोहरे नाहीयेत, त्यांना घोषणाबाजीपेक्षा ठोस उपाय आणि गोंधळाऐवजी निश्चितता मिळायला हवी। खरं तर एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस आक्रमक होत रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला। अनेक पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने उचलून नेताना आपण काल दृश्य पाहिली आहेत। त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याचं सुद्धा या व्हिज्युअल्स मध्ये दिसून आलं। दरम्यान पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेताना दुखापत पोहोचवल्याचा गंभीर आरोप हा काँग्रेसनं केलाय। तर मोर्चातील तरुण आणि तरुणींना अमानुषपणे मारलंय। दिल्ली पोलिसांनी 12 वर्षांच्या मुलीचं डोकं सुद्धा फोडलंय। 15-16 वर्षांच्या मुलीचे गळे पकडलेले आणि एका मुलीला पोलिसांनी मारताना मी स्वतः बघितलंय। मुलींचे कपडे फाडले गेले, मुलींच्या छातीवर पाय देऊन मारलं जात होतं। एका मुलीच्या गळ्यावर तर पोलिसांनी काठीचे फटके मारले आहेत आणि ती सिरियस आहे। रुग्णालयाकडून त्या मुलीची अपडेट दिली जात नाहीये, असा गंभीर आरोप अभिजित दिपकेंनी केलाय। तर दुसरीकडे केंद्र सरकारनं आपली बाजू स्पष्ट करताना म्हटलंय की सरकार नीट परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन करायला बांधील आहे। सभागृहात म्हणजे संसदेत यावर संपूर्ण उत्तर दिलं जाईल। पण आता प्रश्न असा उपस्थित होतोय की नीटच्या या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य हे टांगणीला लागलेलं असताना हा प्रश्न संवादानं सुटणार की अशाच राजकीय चिखलफेकीत अडकून पडणार। खरं तर विद्यार्थ्यांचं भवितव्य, परीक्षांमधली पारदर्शकता आणि लाखो पालकांची चिंता हे आज देशासमोरचे सगळ्यात मोठे प्रश्न आहेत, चिंता आहे। तर अशा वेळी सरकार आणि विरोधी पक्षानं एकत्रित येऊन यावर मार्ग काढणं गरजेचं आहे। सरकार या विषयावर विरोधकांशी बोलेल का? चर्चेतून तोडगा निघेल का? राजीनाम्याची मागणी होत असताना तो न देता धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधींना हे उत्तर दिलंय। पण या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।